हॅलो ॲग्रिकॉस, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या ए फॉर ॲग्रिकॉस या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, उद्या ॲग्रिकल्चर विषयाचा MCRPG CETचा फायनल पेपर आहे। अत्यंत आपण वाट पाहिल्याच्या नंतर हा पेपर आलेला आहे। दोनदा पुढे गेला होता हा पेपर आणि या पेपरसाठी बऱ्याच जणांनी वर्षभर, काही जणांनी 6 महिने, 8 महिने, 10 महिने दिवस रात्र करून अभ्यास केलेला आहे आणि ह्या पेपरचा जो ओरिजिनल परफॉर्मन्स तुम्हाला दाखवायचा आहे, जी खरी युद्धाची वेळ आहे ती उद्या आहे। या युद्धाच्या वेळी नेमकी काय काय काळजी घ्यायला पाहिजेत या विषयावर आपण आज थोडंसं सखोल बोलणार आहोत। आणि आज बऱ्याच जणांनी हॉर्टिकल्चरचा पेपर दिलेला आहे, तर या हॉर्टिकल्चरच्या पेपरमधून काय काय आपल्याला घेण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे, या सुद्धा गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ मॅक्सिमम 18 ते 20 मिनिटाचा होईल, परंतु अगदी महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा नक्की। ओके, ठीक आहे, चला। तर आज जो हॉर्टिकल्चरचा पेपर झालेला आहे, तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की 28, 29 आणि 30 या 3 दिवशी MCRPG CET शेड्यूल्ड आहे। तर 28 म्हणजे आज सकाळच्या सेशनमध्ये 2 पेपर होते आणि दुपारच्या सेशनमध्ये 2 पेपर होते, परंतु मॅक्सिमम जे आपले ॲग्रिकॉस आहेत ते हॉर्टिकल्चर आणि ॲग्रिकल्चरचे फॉर्म जे आहेत ते भरतात। ओके, सो बऱ्याच जणांनी हॉर्टिकल्चरचा फॉर्म भरला होता आणि पेपरही दिलेला आहे। सो जवळपास माझे जे बोलणं आहे ते आपल्या क्लास जुन्या म्हणजे आता या बॅचच्या स्टुडंटशी बोलणं झालेलं आहे। जवळपास 8 ते 10 जणांना बोललो आहे मी। सो त्यांच्याकडनं रिव्ह्यू घेतला आहे। हॉर्टिकल्चरचा पेपर आजचा नेमका कसा होता ते आपण सुरुवातीला बघूया, ठीक आहे। आणि यातून आपल्याला काय शिकता येईल यावर आपण पुढच्या स्लाईडवर बघूया, ठीक आहे। बघा, सगळ्यात पहिल्यांदा आजच्या हॉर्टिकल्चरच्या पेपरबद्दल जितक्यांना मी पेपरला बाबत बोललो आहे तितक्या जणांनी सांगितलं की पेपर सर बिलकुल असा फार जास्त पॅनिक होण्यासारखा नव्हता। पेपर हा एकदम बॅलन्स होता आणि पेपर एकदम मॉडरेट होता। कोणाला इझी पण मला कोणी म्हटलं नाही आणि फार जास्त अवघड होता असंही म्हटलं नाही। इश्यू एक होता की सर सगळंच काही वाचल्यासारखं वाटत होतं, परंतु 2 ऑप्शनमध्ये कन्फ्यूज होतं असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं। आता 2 ऑप्शनमध्ये का कन्फ्यूज होतं, तर याचं एक मेन रिझन असतं की तुमचं रिव्हिजन कुठेतरी कमी पडलेलं आहे किंवा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, जेवढी क्लॅरिटी त्या कन्सेप्टची असायला पाहिजेत तेवढी नसते। आता हे आणखीन एक याचं कारण हे आहे की मॅक्सिमम ज्या विद्यार्थ्यांना मी बोललो आहे त्यामध्ये हॉर्टीचे पण काही विद्यार्थी होते आणि ॲग्रिकल्चरचे पण काही विद्यार्थी होते, परंतु ॲग्रिकल्चरवर सगळ्यांचा फोकस असल्यामुळे आपण हॉर्टिकल्चरचा अभ्यास तेवढा जास्त झोकून देऊन करत नाही, त्यामुळे कदाचित असं झालं असेल, परंतु त्याचं टेन्शन घेण्याचं काम नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर पेपर कसा होता, तर पेपर हा एकदम मॉडरेट पेपर होता असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं। एकदम मॉडरेट पेपर होता, ठीक आहे। ओके, सो मॉडरेट पेपर होता आणि मॉडरेट पेपर्स असायला पाहिजेत। मॉडरेट पेपर्स उद्या पण येईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया, ठीक आहे। हॉर्टिकल्चरचा पेपरचा आणि ॲग्रिकल्चरच्या पेपरचा काही संबंध असतो का, तर असतो। बऱ्याच वेळा असं होतं की हॉर्टिकल्चरमधले जे 200 पैकी कमीत कमी 3-4 प्रश्न असे असतात जे उद्याच्या पेपरमध्ये रिपीट होतात। त्यामुळे आजच्या पोरांनी ज्यांनी आज पेपर दिलेत त्यांनी एक तर तुम्हाला अनुभव आला आहे, परंतु जे प्रश्न तुम्ही सोडवलेत ते थोडेसे सिरियसली आठवण्याचा प्रयत्न करा, कारण त्यातलेच काही प्रश्न तुम्हाला उद्या येऊ शकतात हॉर्टिकल्चर सेक्शनच्या अंडर। ओके, आणि हॉर्टिकल्चरच्या पेपरमध्ये ॲग्रोनॉमीचे पण बरेच प्रश्न आले होते किंवा बाकीचे विषयांचे प्रश्न येत असतात, तसेच याही पेपरला आलेले होते। यात मुलांचं असं म्हणणं होतं की मायनरमध्ये जर पाहिलं तर फॉरेस्ट्रीचे भरपूर प्रश्न आले होते। फॉरेस्ट्रीचे, बरोबर आहे का? फॉरेस्ट्रीचे ज्यांनी पेपर दिला त्यांना माहिती आहे। मला तर एक जण म्हणलं सर किमान 10 ते 12 प्रश्न फॉरेस्ट्रीवरच असतील, ठीक आहे। सो 10 ते 12 प्रश्न फॉरेस्ट्री म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। सो असा रिव्ह्यू मला विद्यार्थ्यांकडून मिळालेला आहे। सोबतच ASDSचे काही प्रश्न होते, एंडोचे प्रश्न होते आणि व्हरायटीचे कमीत कमी 5-6 प्रश्न होते असं म्हणणं होतं त्यांचं। व्हरायटी, आता व्हरायटी हे हॉर्टिकल्चरच्या पेपरमध्ये तर येणारच झाली। ओके, सो व्हरायटीचे 5-6 प्रश्न होते असं त्यांचं म्हणणं आहे। ओके, आणि ॲक्टवर काही प्रश्न होते, ठीक आहे। ॲग्मार्कचा ॲक्ट वगैरे विचारला होता आणि बाकी आपले ॲग्रिकल्चरचे पण ॲक्ट विचारले होते, तर असे साधारणतः 2 ते 3 प्रश्न ॲक्टवर सुद्धा होते, ठीक आहे। सो अशा प्रकारे एकूण फॉर्मॅट होता। पेपर कसा होता याचं उत्तर जे आहे ते मॉडरेट होता असं म्हणता येईल। एकदम इझी नव्हता, एकदम हार्ड नव्हता। पेपरमध्ये प्रश्न लेंदी होते का, तर बिलकुल नव्हते। पेपरमध्ये प्रश्न जे होते ते एकदम स्ट्रेट फॉरवर्ड होते। प्रश्न कसे होते, एकदम स्ट्रेट होते, म्हणजे जे आपण कन्सेप्च्युअल म्हणतो किंवा ट्रिकी म्हणतो किंवा घुमवून फिरून विचारलेले प्रश्न होते का, तर नव्हते। सरळ सरळ प्रश्न होते, ठीक आहे। तर हे एक तुमचं टेन्शन किंवा बर्डन कमी करण्यासारखी गोष्ट आहे, ठीक आहे। त्यानंतरचं टाईम मॅनेजमेंट जमलं आहे का, तर जितक्या जणांना मी बोललो आहे तितक्या जणांनी मला सांगितलं की सर टाईम मॅनेजमेंट जमले। कोणी म्हणलं सर माझा 3 मिनिट आधी, 4 मिनिट आधी संपला पेपर, कोणी म्हणलं मला 15 मिनिट आधी पण पेपर संपला। आणि या सगळ्यांना मी विचारलं की तुम्ही किती राऊंडमध्ये पेपर सोडला, तर सगळ्यांनी सांगितलं की सर आम्ही 2 राऊंडमध्ये पेपर सोडवला मॅक्सिमम। म्हणजे 2 राऊंड करून सुद्धा मुलांना वेळ मिळाला होता। 2 राऊंड म्हणजे कसे, तर पहिला राऊंड एकदम कन्फर्म आन्सर माहीत असलेले प्रश्न त्यांनी केले आणि दुसऱ्या राऊंडमध्ये जेवढे प्रश्न स्किप झाले आहेत, ज्या प्रश्नांमध्ये कन्फ्युजन आहे, जे प्रश्नामध्ये काही जमत नाही, ते नंतर सेकंड राऊंडमध्ये केले, ठीक आहे। सो
2 राऊंड करून सुद्धा मुलांना टाईम पुरला आहे, याचा अर्थ प्रश्न जे आहेत ते फार जास्त लेंदी नव्हते, प्रश्न जे आहेत ते व्यवस्थित होते. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, टेकअवे काय आहे. स्टुडंटचा रिव्ह्यू तर तुम्हाला सांगितलं की पोरांचं म्हणणं आहे मॉडरेट आहेत, सगळं मॅक्झिमम जणांचं एवढंच म्हणणं आहे की सर ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होतं. आता मुळात कसं आहे माहिती आहे का, ही MCQची तुमची पहिलीच पेपर आहे, MCQचा तुमचा पहिलाच पेपर. याच्या आधी तुम्ही MCQचा कुठला पेपर दिलेला नसतो परीक्षेमध्ये सिरियसली, ठीक आहे. मग मॉक वगैरे दिले असेल ती गोष्ट वेगळी आहे, परंतु सिरियस पेपर तुम्ही हा पहिल्यांदा देत आहे. त्यामुळे मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये 100% कन्फ्युजन क्रिएट केलेलंच असतं. ऑप्शन असे डिझाईन केले असतात की त्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज व्हावं, ठीक आहे. शक्यतो 3 ऑप्शन 4 ऑप्शन कन्फ्यूज करण्यासारखेच असतात, परंतु त्यांनी तुमच्यावर दयामाया करून 2 ऑप्शन लवकर इलिमिनेट होण्यासारखे टाकलेत आणि 2 ऑप्शन तुम्हाला फक्त कन्फ्युजनसारखे टाकलेले, ठीक आहे. ओके, आता या केसमध्ये तुम्ही काय करायला पाहिजेत, ज्यांनी आपली पॉवर मॉक टेस्ट दिली ऑफलाईनमधली, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की सायंटिफिकली हे प्रूव्हन गोष्ट आहे की 70% 80% वेळा ज्यावेळी तुम्ही एखादा प्रश्न वाचता आणि त्याचा ऑप्शन वाचता, त्या ऑप्शन वाचल्या जेव्हा फर्स्ट वाचल्या डोक्यात जे क्लिक होतं की अरे हे ऑप्शन असू शकतं याचं, तर 90% चान्सेस असतात की तेच ऑप्शन त्याचं करेक्ट असतं, ठीक आहे. कारण ते कुठं ना कुठं तुम्ही वाचलेलं असतं, कुठं ना कुठं नजरेखालून गेलेलं असतं, कुठं ना कुठं ते डिस्कशनमधून गेलेलं असतं, म्हणून तुम्हाला ते तसं फील होतं, ठीक आहे. एखाद्या ठिकाणी नाही का गेल्यावर तुम्हाला असं वाटतं की यार इथं कधीतरी मी आलेलं आहे किंवा हे कधीतरी माझ्यासोबत झालेलं आहे, ठीक आहे. तर असं कुठेतरी ते झालेलं असतं कधीतरी तुमच्या आयुष्यात. तर हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे की प्रश्न वाचल्याच्यानंतर जे पहिलं आन्सर तुम्ही वाचल्या वाटतं तुम्हाला की हे असेल तेच असतं, नंतर बाकी ऑप्शन वाचल्याच्यानंतर मग तुमच्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट होतं, ठीक आहे. सो कन्फ्युजन जरी झालं तरी जे पहिलं वाटलं होतं त्याच्यावर थोडासा जास्त भर द्या, 60-70% तेच आन्सर असण्याचे चान्सेस असतात, ठीक आहे. ओके, सो याच्यामधून मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, हॉर्टिकल्चरचा पेपर ज्यांनी दिला त्यांनी खूप चांगलं काम केलं. कारण हॉर्टिकल्चरचा पेपर म्हणजे यावेळी ॲग्रिकल्चरच्या पेपरची काय होती, रंगीत तालीम होती, ठीक आहे. रंगीत तालीम म्हणता येईल, ठीक आहे. रंगीत तालीम का, कारण जसा पेपर हा झाला आहे, ठीक आहे, जसा पेपर हॉर्टिकल्चरचा झाला आहे तसाच तुम्हाला ॲग्रिकल्चरचा येणार आहे, तसंच ॲग्रिकल्चरचा येणार आहे. तुम्हाला आता हॉलची भीती राहिलेली नाही आहे, पेपरची भीती राहिलेली नाही आहे, OMR शीटची भीती राहिलेली नाही, क्वेश्चन पेपर कसा येतो याची भीती राहिलेली नाही. इव्हन तुम्ही त्या सेंटरला आज आदल्या दिवशी पोहोचून गेलेले आहात. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला काय झालेलं आहे, एक प्रकारचा कॉन्फिडन्स यायला पाहिजे त्याच्यामुळं, ठीक आहे. पेपर झाल्यामुळं तुम्हाला कॉन्फिडन्स यायला पाहिजेत आणि नेमकं उद्या काय कसं वातावरण असणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अनुभव येऊन गेलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक वेळी जेव्हा नाटक सादर होतं प्रेक्षकांसमोर त्याच्या आधी त्याची एक रंगीत तालीम केली जाते. म्हणजे बाकीची प्रॅक्टिस केली जाते ती वेगळी, परंतु रंगीत तालीम म्हणजे पूर्ण कॉस्ट्यूम वगैरे घालून, कपडे वगैरे घालून ॲक्च्युअल जसा शो करणार आहोत तसं एक नाटक त्यांनी करून बघतात, ठीक आहे. सो त्याला म्हणतात रंगीत तालीम. तर तशा प्रकारे उद्याच्या ॲग्रीच्या पेपरची तुमच्या हॉर्टिकल्चरमध्ये रंगीत तालीम झालेली आहे, ठीक आहे. हॉर्टिकल्चरचा पेपर कोणी म्हणेल की यार मला मॉडरेट गेला, मला अवघड गेला, मला सोपा गेला, त्याच्यावर तर जास्त विचार करत बसू नका. जो गेला तो गेला, जो पेपर व्हायचा तो गेला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या पेपरवरनं उद्याचं जजमेंट लगेच करत बसू नका, कारण आजचा पेपर हा वेगळा होता हॉर्टिकल्चरचा, उद्याचा पेपर हा फार वेगळा असणार आहे, ठीक आहे. आपण यावरनं अंदाज बांधू शकतो, परंतु असाच येईल असं डोक्यात स्टिरियोटाईप तयार करून घेऊ नका प्लीज, ओके. सो ह्या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या की तुम्ही आजच्या पेपरमधून घ्यायला पाहिजेत. आणि महत्त्वाचा ओव्हर थिंकिंग करू नका, ओव्हर डिस्कशन करू नका, कोणाला विचारू नका की तुझे किती आले, तुझे फर्स्ट अटेम्प्टमध्ये किती आले, तुला काय वाटतं हॉर्टिकल्चरमध्ये किती पडतील, किंवा तुझे किती रिव्हिजन झाले. ते म्हणाल माझे 5 रिव्हिजन झाले, तुम्ही म्हणसाल अरे यार माझे 3च झाले. तू किती पुस्तक वाचले, ते म्हणाल मी 10 पुस्तक वाचले, तुम्ही म्हणसाल अरे मी 3च पुस्तक वाचले. तर बिलकुल ओव्हर थिंकिंग करूच नका, काही विचार करू नका आजचा पेपर कसा गेला, मी एवढं करायला पाहिजे होतं का, तेवढं करायला पाहिजे होतं का, हे झालं का, ते झालं का, काहीच विचार करू नका. फक्त डोक्यामध्ये एक विचार ठेवा की हॉर्टिकल्चरच्या पेपरमध्ये जर काही कोणी चुका केल्या असेल की सर माझं हे चुकलं, ते चुकलं, स्ट्रॅटेजी चुकली माझी, मला असं वाटतं की मी राऊंड करताना जास्त वेळ घेतला, मला असं वाटतं की काही प्रश्नांमध्ये मी अडकून गेलो, मला असं वाटतं की काही प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये मी गडबड केली पटकन टिक करण्याची. तर अशा ज्या चुका तुम्हाला वाटतात त्या चुका फक्त एका पेपरवर लिहा आणि तेवढ्याच चुका फक्त उद्या टाळण्याचा प्रयत्न करा. बाकी काहीही विचार करू नका, टेन्शन घेऊ नका, लोड घेऊ नका, ओके, ठीक आहे. ही तुमच्यासाठी रंगीत तालीम होती असं लक्षात घ्या, ओके. चलो आता नेक्स्ट काय बघायचं, उद्यासाठी काय करायचं, आज काय करायचं, उद्याच्या पेपरसाठी आज सगळा अभ्यास बंद करायचा, कुठली नवीन लर्निंग काही घ्यायची नाही, कुणीही टेलिग्रामला जाऊन क्विज सोडत बसायचं नाही, कुणीही एखादी PDF आली असेल फार VV इम्पॉर्टंट VV IMP वगैरे टेलिग्रामला आले असेल, व्हॉट्सअपला आले असेल, कुठेही बिलकुल वाचत बसायचे नाही, कुठलेही पुस्तक वाचायचं नाही, डिस्कशनसुद्धा करायचं नाही मित्रांसोबत. एखाद्या टॉपिकचं डिस्कशन करता करता एखादा मुद्दा असा येतो की मग त्याच्यावर तुम्हाला काही एक्सप्रेस करता येत नाही, बोलता येत नाही, एखादा पॉईंट आठवत नाही आणि मग माणसाच्या मनात न्यूनगंड तयार होतो. तो मुद्दा हाला की उद्याच्या पेपरमध्ये येणार पण नसतो, पण त्याचं टेन्शन तुम्ही आजपासून घेता, ओके. सो त्यामुळे कुठली क्विज, कुठलंही डिस्कशन, कुठलंही वाचन, कुठल्याही गोष्टी तुम्ही करू नका. आजच्या दिवस तुम्ही फक्त डोकं शांत ठेवण्यावर
भर द्या. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं काय तर कंपॅरिझन बिलकुल करू नका कोणत्याही विद्यार्थ्यासोबत. डिस्कशन आता तुम्ही थोडंसं नवीन ठिकाणी गेला असाल तुमच्या एक्झाम सेंटरला, ठीक आहे, बरेच जण परभणीला आले असेल, कोणी बदनापूरला आले असतील किंवा कुठेतरी जी काय आहे तुमच्या पाहुण्याकडे वगैरे कोणाकडे गेले असेल, तर तिथं फोन करून कोणाला मित्राला वगैरे विचारत बसू नका किंवा तू किती अभ्यास केला आहे, तुमच्या इथं कसं आहे अभ्यासाचं, अरे तुमची लायब्ररी भारी आहे, तुमच्या इथं क्लास झाले, तुम्हाला तर मॉक टेस्ट दिल्या कॉलेजने. तर ह्या सगळ्या गोष्टींचं कंपॅरिझन मनात करू नका, आजच्या दिवस करू नका. जे काही तुम्ही केलं आहे, आजचा पेपर जसा तुम्ही एका रात्रीमध्ये देऊ शकत नव्हता, त्याच्या मागे तुमची 5-6 महिन्याची, 8-10 महिन्याची किंवा इव्हन 1 वर्षभराचे कष्ट आहेत. तर तसेच कष्ट उद्या तुम्हाला ते एक्झिक्यूट करायचे आहेत. ते कष्ट जे आहेत ते उद्या तुम्हाला तिथं दाखवायचे आहेत की तुम्ही किती कष्ट केलेत. तर मग ह्यासाठी तुमच्या मनात आधी कुठलाही न्यूनगंड नसला पाहिजेत. त्यामुळे न्यूनगंड कमी करायचं असेल तर कम्युनिकेशन कमी करा, एनर्जी पॉवर तुमची जशाला तशी सेव्ह करून ठेवा. कुठल्याही गोष्टीचा लोड घेऊ नका, कोणासोबतही कंपॅरिझन करू नका. ठीक आहे. ओके. जे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट उद्या लागणार आहे, जसं की हॉल तिकीट आहे, बऱ्याच जणांना हॉल तिकीट तर एकच आहे दोघांचंही. ठीक आहे. सो हॉल तिकीट असेल, 2 ब्लॅक बॉल पेन असतील, आज एखादी संपली असेल, आज एखादी चालली नसेल तर उद्या 2 बॉल पेन लागणार आहेत. एखादी पेन स्लो चालली असेल, एखादा पेनचं निब छोटा असल्यामुळे राऊंड करायला वेळ लागतो असं तुम्हाला वाटलं असेल तर शक्यतो ब्लॅक बॉल पेन उद्या रेडी ठेवा. आजच हॉल तिकीट घेऊन ठेवा. ID कार्डचे ओरिजिनल आणि झेरॉक्स तुमच्याकडे ठेवा. आणि वॉटर बॉटल वगैरे जे तुम्हाला सामान उद्या बेसिक न्यायचं आहे तेवढं फक्त आजच सगळं रेडी ठेवा. उद्या घाई गोंधळ गडबड नको. ठीक आहे. या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी. आणि सेंटरवर मात्र आजच्याप्रमाणेच तुम्ही वेळेच्या आधी पोहोचाल अशी अपेक्षा आहे. बिलकुल घाई गडबड करू नका. लोकेशन माहीत नसेल तर लोकेशन आधीच गुगलवर टाकून ठेवा. ज्या व्यक्तीला मित्राला एक्झॅक्ट कॉलेजचं लोकेशन माहिती आहे त्याला उद्या सोबत ठेवा जमलं तर. नाहीतर आज तुम्ही तिथं जाऊन आलाच असाल, तिथं राऊंड मारून या एकदा. ठीक आहे, जर कोणी गेलेलं नसेल तर. दुसरी महत्त्वाची गोष्ट, उद्या पावसा पाण्याचं जर वातावरण आहे सध्या या आठवड्यामध्ये, तर तुम्ही कुठे जाणार असाल तर सोबत छत्री ठेवणं किंवा पावसामध्ये आपण वेळेवर पोहोचावं त्या हिशोबाने खबरदारी घेणं हे फार गरजेचं आहे. ठीक आहे. ओके. या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. त्यानंतर पेपरची स्ट्रॅटेजी थोडीशी डिसाईड करून ठेवा. म्हणजे आज तुम्ही डिसाईड नाही केली तरी चालेल, पण उद्या हॉलमध्ये जेव्हा तुम्ही जासाल, ठीक आहे, हॉलमध्ये गेल्याच्यानंतर एक 15-20 मिनटं तुमच्याकडे अर्धा तास वेळ असतो. अर्धा तासामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, त्या आन्सर शीटवर तुमचा सीट नंबर असेल, लिहिणं असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल, सूचना वाचण्यासाठी ते सांगतात. तर त्या सगळ्या सूचना जेव्हा इन्व्हिजिलेटर सांगतो त्यानंतर ॲडॉप्ट करा. त्यानंतर तुम्ही तसं करा. स्वतः मला माहिती आहे सगळं म्हणून लगेच काही करायची गडबड करू नका. ठीक आहे. मनानं कुठलाही कागद काळा करू नका, कुठलीही गोष्ट मनानं करू नका. इन्व्हिजिलेटरला त्यांनी सांगितल्याच्या नंतरच करा. आणि काय अडचण असेल तर इन्व्हिजिलेटरला विचारा. इन्व्हिजिलेटर हे तुमच्या मदतीसाठी तिथं असतात. एकदा एक्झाम हॉलमध्ये गेल्याच्या नंतर एकदम शांत बसायचं. जो काही घाम वगैरे येत असेल किंवा काय थोडंसं धडधड होत असेल, थोडंसं BP कमी जास्त होत असेल, थोडासा टेन्शन येत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी एकदम काम मोडला आणायच्या. एकदम शांत तुमचं मूड होऊ द्यायचा. पूर्ण शरीर वगैरे सगळं शांत होऊ द्यायचं. तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. जमलं तर 10 मिनिट 5 मिनिट तुम्ही फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. या सगळ्या गोष्टी शांत होऊन जातात. तुमचं डोकं शांत होतं, तुमचं मन शांत होतं, धडधड शांत होते. सगळं फक्त तुम्हाला श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. ओके. ठीक आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर पेपर तुमच्या हातात आल्या लगेचच फोडायचं, लगेचच सुरू करायचं असं करू नका. पेपरला 2 तास वेळ आहे आणि 200 प्रश्न आहेत. मग याच्यामध्ये तुम्ही फक्त 2 मिनटं सुरुवातीला काय करायचं, पेपर ओपन अप केल्या पहिले 10 प्रश्न वाचायचे. पहिल्या पेजवरचे 6 असतील 5 असेल जे काय असेल, पहिल्या पेजवरचे प्रश्न वाचायचे. पहिल्या पेजवरचे प्रश्न वाचल्या तुम्हाला पहिल्या 5 प्रश्नावरून अंदाज येतो की पेपर सोपा आहे की अवघड आहे की मॉडरेट आहे. किमान पहिले 5 प्रश्न तरी तेवढं जजमेंट घ्या. तुम्हाला वाटलं की पहिल्या 5 प्रश्नामध्ये मला एकही जमत नाही तर बिलकुल पानं पलटा आणि 25-30व्या प्रश्नापासून सुरुवात करा. का? कारण असं होतं कधी कधी इन्व्हिजिलेटरची एक्झामिनरची जी स्ट्रॅटेजी असते की यार पहिले 10-15 प्रश्न मी इतके अवघड टाकतो, मग पोरांनी ते वाचले की पोरं एकदम कोमामध्ये जातात आणि पोरांच्या डोक्यात राहतं की यार पेपर अवघड आहे आणि पुढे जाऊन पोरं ते सोप्या प्रश्नामध्ये बी सिली मिस्टेक करतात. त्यामुळे जर तुम्हाला पहिल्या 5 प्रश्नावरून असं वाटलं की पेपर अवघड आहे तर पहिले 20 प्रश्न सोडून द्या, 25 प्रश्न सोडून द्या आणि 26व्या प्रश्नापासून सुरुवात करा. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर वाटलं की तुम्हाला ह्या 5 पैकी 3 पेक्षा जास्त प्रश्न येतात तर तुम्ही बिलकुल जसं आहे तसं सिक्वेन्सनं सोडवायला सुरुवात करा. ठीक आहे. तर ही जी स्ट्रॅटेजी आहे ही पहिल्या 2 मिनिटामध्ये तुम्ही थोडंसं ऑब्झर्व करा पेपर आणि स्वतःला वेळ द्या आणि तुम्हाला नेमकं कोण्या स्ट्रॅटेजीने जायचं आहे हे मात्र थोडंसं आधी ठरवून घ्या. ओके. जर तुम्ही पहिली स्ट्रॅटेजी वापरली तर सगळा पेपर झाल्याच्यानंतर पुन्हा पहिल्या प्रश्नावर यायला विसरू नका. ओके. सो अशा प्रकारे हॉलमध्ये गेल्याच्यानंतर लगेचच पेपर सोडवायला सुरुवात करू नका. पेपर सोडवायला सुरुवात केली आणि पहिले 10 प्रश्नामध्ये जर तुमचं काही जमलं नाही तुम्हाला तर तुम्हाला ते टेन्शन येतं आणि ते टेन्शन पुढच्या चांगल्या प्रश्नावर सुद्धा
इफेक्ट करतं. ओके, जे सोपे प्रश्न आहेत त्याच्यावर सुद्धा सिली मिस्टेक करण्याचे तुमचे चान्सेस वाढून जातात. सो एक स्ट्रॅटेजी आहे ती डेव्हलप करून टाका तुमच्या पहिल्या 2 मिनिटामध्ये. बिलकुल पेपरला वेळ घ्या स्वतःसाठी, एवढा वेळ तर पुरतो. ओके, आणि त्यानंतर राऊंड वाईज खेळायचे तुम्हाला, हे पण लक्षात ठेवा. पेपर कसा सोडवायचा, पहिल्या राऊंडमध्ये एकदम परफेक्ट येणारे क्वेश्चन सोडवायचे आणि दुसऱ्या राऊंडमध्ये परफेक्ट येणारे क्वेश्चन सोडत असताना जे प्रश्न तुम्ही सोडून देताय, स्किप करताय किंवा ज्या प्रश्नांमध्ये कन्फ्युजन आहे त्या प्रश्नाच्या क्वेश्चन नंबरला राऊंड करून ठेवा. क्वेश्चन पेपरवर तुम्ही राऊंड करू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, तेवढं नॉर्मल ठीक असतं. फक्त राऊंड करा, जास्त काही त्याच्यावर घाण करू नका. तर राऊंड करा आणि तुम्ही राऊंड केले की नंतर तुम्हाला नेक्स्ट राऊंडला तुम्हाला फक्त राऊंड केलेलेच क्वेश्चन बघायची गरज पडते. तुम्हाला आन्सर शीटमध्ये बघायची गरज नाही की कोणता गोल राहिला आणि कोणता नाही. ठीक आहे, ओके. सो 2 राऊंडमध्ये सोडवायचं. पहिल्या राऊंडमध्ये कन्फर्म क्वेश्चन आणि दुसऱ्या राऊंडमध्ये जे कन्फ्युजनवाले आहेत किंवा जे स्किप केलेले आहेत ते प्रश्न. ठीक आहे, गेसवर्क जे काय करायचे तुम्हाला ते सगळं सेकंड राऊंडमध्ये करायचं, फर्स्ट राऊंडमध्ये करायचं नाही. फर्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की आपल्याला परफेक्ट किती क्वेश्चन येतात ते. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर OMR शीट जी आहे ती व्यवस्थित हँडल करा. OMR शीट हाताखाली धरून वरी हॉल तिकीटवर सही करणं किंवा त्या प्रेझेंटीवर सही करणं असं करू नका, कारण खाली जी OMR शीट आहे ती फार महत्त्वाची आहे. ती मशीनमधून चेक होणार आहे. ती फाटली काय झालं तर त्याला पुन्हा माफी नसते. पाणी पित असताना OMR शीट बाजूला ठेवा. जर पेपर चालू असताना तुम्हाला पाणी प्यायचं आहे आणि तुम्ही पाणी पिताय तर थोडं साईडला होऊन पाणी प्या. OMR शीट खाली आहे आणि तुम्ही वरून पाणी प्यायलं आणि ते पाणी सांडलं तर पुन्हा तुमचा सत्यानाश होतो. सो OMR शीट व्यवस्थित काळजीपूर्वक हँडल करा. OMR शीटवर बबल्स फिल करत असताना काळजीनं पूर्ण बबल फिल होतोय याची काळजी घ्या. बरेच जण काय करतात, समजा हा बबल आहे, ठीक आहे, तर बरेच जण काय करतात, असा सुरू करतात सोडवायला, असं करतात. ठीक आहे, असा करतात. तर असं नाही करायचं. बबल कसा फिल करायचा, आधी आउटर लाईन घ्यायची आणि मग नंतर बाहेर असं आत करत यायचं. ठीक आहे, ओके. मग अशाने काय होतं माहिती आहे का, हे जे असं सुटत नाही काही. ठीक आहे, पूर्ण बबल कवर होतो. ठीक आहे, हे असं जे आहे यानं सुटतं. ठीक आहे, यानं हे थोडं राहून जातं. ठीक आहे, असा बबल हा पूर्ण परफेक्ट ब्लॅक झाला पाहिजे. सो OMR फिल करत असताना या गोष्टींची काळजी घ्या. OMRवर तुमचा सीट नंबर असेल, एक्झाम नेम असेल किंवा जे काही तुम्हाला माहिती भरायची आहे पेपर हातात येण्याआधी ती माहिती काळजीपूर्वक भरा. ती माहिती सेट असेल, क्वेश्चन सेट असेल तर ती माहिती एकदम काळजीपूर्वक भरा. ती माहिती भरत असताना चुका करू नका प्लीज. ठीक आहे, आणि चुका झाल्या तर टेन्शनही घेऊ नका. काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही. तुमची OMR शीट बिलकुल चेक होते. ठीक आहे, जर इथं काही चूक केली तुम्ही तर पुढे पेपरच्या वेळेस पण ती धास्ती राहते माणसाला, यार माझं चुकलं, पेपर तपासण्यात जाईल का नाही वगैरे. ठीक आहे, ते डोक्यातून काढून टाका. एक तर चुका करूच नका, झाल्या तर बिलकुल टेन्शन घेऊ नका. ओके, आणि तुम्ही स्वतः जे काही कष्ट केलेले 6 महिने असतील, 1 वर्ष असेल, त्या तुमच्या स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा. कुणालाही यश रातोरात मिळत नाही. जर पेपर तुम्हाला अवघड वाटला तर तुम्ही एक काळजीपूर्वक स्वतःला सांगा की मी जर 6 महिने, 8 महिने, 10 महिने अभ्यास करून मला पेपर अवघड वाटत असेल तर हा पेपरच मुळात अवघड आहे आणि तो सगळ्यांसाठीच अवघड आहे. याचा अर्थ मेरिट खाली लागेल, एवढं स्वतःला समजून सांगा. जो पेपर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला, तुमच्यासारख्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला अवघड जातो तो सगळ्यांसाठीच अवघड असतो. असं कधीच मिरॅकल होत नाही की अवघड पेपर होताना अचानक न अभ्यास करणारा पुढे गेला, असं तर होतच नाही. ठीक आहे, सो तुमच्या स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा. तुम्ही दिलेल्या मॉक टेस्टवर विश्वास ठेवा. तुम्ही केलेल्या प्रॅक्टिसवर विश्वास ठेवा. तुम्ही केलेल्या डिस्कशनवर विश्वास ठेवा. आणि जेवढ्या भक्तिभावाने तुम्ही तुमच्या आईवडिलांचा, गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन त्या पेपरला जाणार आहात तर तो पेपर तुम्ही 100% चांगला सोडूनच येणार आहात असा विश्वास स्वतःमध्ये ठेवा. ओके, ठीक आहे. या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी मला तुम्हाला पेपरच्या आधी सांगायच्या होत्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एक आहे की उद्या सायंकाळी जवळपास 5ला आपण या पेपरचा रिव्ह्यू घेणार आहोत. तर 5 वाजता लाईव्ह पेपरच्या रिव्ह्यूला यायला विसरू नका. मग हा रिव्ह्यू घ्यायचा तर मला काय करावं लागेल, अनेक विद्यार्थ्यांना बोलावं लागेल किंवा अनेक विद्यार्थ्यांना काय करावं लागेल, लाईव्ह जरी नाही झालं तर मी रेकॉर्डेड टाकेल, रिव्ह्यू घ्यावा लागेल, तुम्हाला विद्यार्थ्यांना बोलावं लागेल आणि विद्यार्थ्यांनी त्यासाठी मला मेमरी बेस्डचे क्वेश्चन पाठवून देणं फार गरजेचं आहे. सो तुमच्यापैकी जेवढे जणांना शक्य आहे तेवढ्यांनी मेमरी बेस्ड क्वेश्चन जमलं तर ग्रुपमध्ये सगळ्यांनी मिळून तो पेपर तयार करून मला पाठवा. त्याच्यावरून आपल्याला पूर्ण पेपरचा रिव्ह्यू घेता येईल. ओके, ठीक आहे. या नंबरला पाठवायचं आहे 9405 25 85 32 हा माझा पर्सनल नंबर आहे. या नंबरला तुम्ही पाठवू शकता. ओके, ठीक आहे. चला, व्हिडिओचा शेवट म्हणजे तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. सगळ्यांनी एकदम शांत डोक्यानं काळजीपूर्वक स्वतः केलेल्या कष्टावर विश्वास ठेवत उद्याच्या पेपरला जा आणि व्यवस्थित पेपर सोडवा.
कोणासोबतही आत्ता इथून पुढे या मोमेंटपासून व्हिडिओ पाहिल्यापासून कोणासोबतही कसल्याही गोष्टीचं कंपॅरिझन, कुठलाही न्यूनगंड, कुठलंही प्रेशर मनात ठेवू नका. फारच काही वाटत असेल तुम्हाला तर हा नंबर तुमच्यासाठी ॲज अ हेल्पलाईन म्हणून तुम्ही आजचे दिवस वापरू शकता. ठीक आहे, फोन करू शकता, बिलकुल काय अडचण नाही. थँक्यू सो मच. हा तुमचा मोठा भाऊ नेहमी तुमच्यासोबत आहे, काळजी करू नका. थँक्यू सो मच, थँक्स अलॉट. व्हिडिओ नक्की MCRच्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्याची काळजी घ्या, शेअर करा. थँक्स.